सीईटी 2025 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. तर आता गणित आहे 100 संख्यांची सरासरी 40 आहे. तर त्यापैकी एक संख्या 30 आहे. ठीक आहे. 30 ऐवजी 70 ही संख्या घेतली तर तर इतर संख्या तशाच ठेवल्या तर नवीन सरासरी किती येईल असं विचारलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे 100 संख्यांची सरासरी दिलेली आहे. ती किती आहे? ती आहे 40. आता 100 संख्यांपैकी एक संख्या जी आहे ती 30 आहे. ठीक आहे. आता त्यांनी काय केलं 30 ऐवजी ती संख्या केली 70 आणि बाकीच्या सगळ्या संख्या तसंच ठेवून दिल्या. आता नवीन सरासरीमध्ये काय फरक पडेल ते त्यांनी विचारलेलं आहे. तर आपण कधी पण एक लक्षात ठेवा सरासरी काढताना काय करतो सगळ्या संख्यांची बेरीज भागिले किती संख्या आहेत असं करत असतो. ठीक आहे सरासरीमध्ये. मग आता इथे 100 संख्या आहेत. मग 100 संख्या आहेत तर भागिले आपण 100 केला आहे. ठीक आहे. मग आता संख्यांची बेरीज किती असेल तर आपण काय समजूया 99 संख्यांची बेरीज 99 संख्यांची बेरीज x आहे. ठीक आहे. 99 संख्यांची बेरीज x आहे आणि फक्त एक संख्या माहिती आहे 30. तर संख्यांची सरासरी किती आहे बरोबर 40 आहे. ठीक आहे. आता त्यांनी काय केलं 30 हे बदललं 30 च्या ऐवजी ती संख्या 70 केली. 100 तर बदल किती होईल ते विचारलेलं आहे. मग आता हे कसं काढायचं तर आता x चे 100 तर जसं तसं राहू देऊया आपण इथे बघा हे फक्त थोडं स्प्लिट करूया. इथे बघा x चे 100 अधिक 30 चे 100 करूया. आता नवीन सरासरीमध्ये इकडे काय होईल x चे 100 प्लस 70 चे 100 दोन्ही सरासरीमध्ये बघा फरक किती आहे x चे 100 ला तर काही फरक पडलेला नाहीये. फक्त जो बदल झाला ते या दोघांमध्ये झालेला आहे. तर हा जो झालेला बदल आहे तोच आपला उत्तर आहे. ठीक आहे. म्हणजे फरक कितीचा पडला 40 ते 100 चा फरक पडला. 40 ते 100 ची जर आपण किंमत काढली तर ती किती येते 0.4 किंमत येते. म्हणजे नवीन सरासरीमध्ये 0.4 चा फरक पडला. म्हणजे पहिली सरासरी जर 40 असेल तर नवीन सरासरी 40 अधिक 0.4 आहे. ठीक आहे. म्हणजे 40.4 आहे नवीन सरासरी. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचं गणित आहे एका व्यक्तीने 2000 रुपये जसे 5 रुपये या दराने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले तर त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज किती असं विचारलेलं आहे. तर चक्रवाढ व्याज काढण्याचा डायरेक्ट फॉर्म्युला नाही आपण व्याज बरोबर काढू शकतो. आता इंग्रजीमध्ये तो फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपा आहे. अमाऊंट इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय 1 प्लस रेट अपॉन 100 रेज टू एन. हा इंग्रजीत लक्षात ठेवायला सोपा आहे. मराठीमध्ये व्याज बरोबर मुद्दल गुणिले 1 अधिक दर छेद 100 गुणिले मुदत. ठीक आहे. हा मराठीमध्ये. आता आपण करूया मुद्दल किती आहे 2000 रुपये गुणिले 1 अधिक दर किती आहे दर 5 रुपये छेद 100 आणि मुदत किती आहे बघा मुदत आहे 2 वर्ष रेज टू 2. आधी आपण हा कंस सोडवून घेऊया 2000 गुणिले आता इथं एलसीएम मध्ये काढला तर 100 अधिक 5 100 कंसाचा वर्ग. ठीक आहे. 2000 गुणिले 100 अधिक 5 किती येईल 105 पण कंसाचा वर्ग आहे 100 कंसाचा वर्ग आहे आपण तेच दोन वेळेस लिहू शकतो. ठीक आहे. 2000 गुणिले 105 छेद 100 गुणिले 105 छेद 100. आता हे 100 वरचे 0 3 0 कॅन्सल करूया. वे एका वे पंचे 10. ठीक आहे. 5 ने बघूया 5 एक 5 5 जुनी 5 एक 5. आता 105 आणि 21 चा गुणाकार 21 चा 5 दर्शे इथे करूया वाटलं आपण 10 येईल 0 1 10 चा 0 हात आला एक तर 21 एक 21 21 2 2205 तर येईल. पण आता ही जी आलेली आहे ती रास आलेली आहे चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आपल्याला त्याच्यामधून आपल्याला 2000 वजा करावं लागेल म्हणजे मुद्दल वजा केलं 5 0 205 रुपये आपलं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3.